नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सगळे? ठीक आहात ना? तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा दिवसांनी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहे आजीकडे का आलो आहे कारण मनसेतर्फे कोकण महोत्सव आयोजित केला आहे परेलला, कामगार मैदानाजवळ, म्हणजे कामगार मैदानातच. तर तिकडे आज आम्ही जाणार आहोत. तर आम्ही जाते म्हणजे तुम्हाला पण दाखवलंच पाहिजे ना की कसं आहे काय आहे. तर आजचा व्हिडिओ तोच असेल, कोकण महोत्सव बघू आपण. तर 2 महिन्याआधी तुम्ही बघितलं असेल की एकविरेला गेलेलो आपण. मनसेचे नेते माननीय श्री बाळासाहेब साहेब आहेत, तर त्यांच्यातर्फे एकविरेला गेलेलो. आणि हा जो कोकण महोत्सव आयोजित केला आहे ते म्हणजे निलेश इंदप साहेब आहेत, त्यांनी आयोजित केला आहे. आणि आज खास म्हणजे आम्ही आजच जाणार आहोत आणि आपले राजसाहेब ठाकरेसुद्धा आज तिकडे येणार आहेत. तर त्यांना बघायलासुद्धा मला भेटेलच आज, तर ते सुद्धा मी घेईनच. तर आपला व्हिडिओ चुकवू नका, शेवटपर्यंत बघत राहा, मिस करू नका काहीच. तर चला, म्हणजे मला जेवढं होईल तेवढं मी कवर करण्याचा नक्की प्रयत्न करीन. तर भेटू आपण आता संध्याकाळीच, डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटू आपण. तर चला, कंटिन्यू द्या आपल्या व्हिडिओमध्ये. पोचलो आम्ही ते म्हणजे कोकण महोत्सवामध्ये. पण आपली सुरुवात पहिले आपल्या महाराजांपासून होते. मनसे कोकण महोत्सव. आणि हा आपला गेट. आपले आयोजक निलेश रमेश इंदप. तर ते बघा, ते गेले, तेच आपले आयोजक आहे. तर चला, आपल्याला भेटलं तर जमलं तर त्यांना सुद्धा भेटू आपण. आता जातोय ते म्हणजे आतमध्ये. तर इथे सुरुवात आहे ते म्हणजे स्टॉलची सगळ्या सुरुवात आहे. सावंतवाडीची स्पेशल खेळणी आहे तिकडे. काका, लाकडाची खेळणी. तर बघा, पूर्ण लाकडाची खेळणी आहे. इथे लोणच्याचं दुकान आहे. हे बघा, सगळे लोणच्याचे आहे. कसं आहे हे लोणचा? 100 रुपये पाव किलो. सगळ्या प्रकारचे लोणचे तिकडे. तर पुढे जाऊ आपण. तर दुसरं स्टॉल आहे ते म्हणजे 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट. तर आजकाल ही फॅशन आहे, तर ते सुद्धा इकडे आहे. ते तुम्हाला लाईव्ह प्रिंट करून देतात. तुम्हाला तिकडे लाईव्ह प्रिंट पण भेटते. म्हणजे बघा, असं सगळं आहे. तर झुरळ वगैरे सगळ्यांसाठी औषध आहे. आपलं आयुर्वेदिक तेल वगैरे पण दुकान आहे. सोबतच इथे ज्वेलरी, असं सगळं आहे. लहान मुलांसाठी इकडे मच्छाच आहे. हे बघा, सगळी ज्वेलरी इकडे. पुढे सुद्धा स्टॉल आहे, तर ते पण बघू. पण यांची कामगिरी आणि ताकद. तर बघा, हे सगळे मनसैनिक आहेत, इकडे पण आहेत. बॅनर घेतला आपला. आज साहेब पण येणार आहेत ना? साहेब येणार आहेत, सगळ्यांना साहेबांची. तर बघा, साहेब पण आपले येणारच आहे. तर थोडा
कोकणकरांचे स्वरराज सन्माननीय राजसाहेब ठाकरे, माजी गृहराज्यमंत्री आदरणीय बाळा नांदगावकर साहेबांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करेन निलेशजींना. मी विनंती करेन साहेबांना, साहेब आपल्या शुभेच्छा आणि ही पोचपावती या कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आपण या सर्व मराठी माणसांसोबत संवाद साधायचा आहे. ही सर्व आपल्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित आहेत. सायंकाळी 6 वाजल्यापासून हा प्रत्येक कोणा या ठिकाणी भरून गेलेला आहे. मी बोलू का तू बोलतोय? माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, थोडे दिवस थांबा, भाषणं सुरूच होतील. पण आज मला असं वाटतं कितवं वर्ष तुझं आहे? 11 वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचा धन्यवाद. मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट आता सांगायची आहे. रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं. आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत, खोटे आहेत, याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाहीत. मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या कोकण महोत्सवचे आयोजक आपले निलेश इंदप साहेब, तर बघा, तर ह्यांच्यातर्फे हा सगळा कोकण महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आपलं कोकण महोत्सवचं 11वं वर्ष आहे ना. तर आता नुकतेच राजसाहेब ठाकरे सुद्धा येऊन गेलेत, आपल्या भेट देऊन गेले, तर ते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल. महिला पदाधिकारी यांनी मला जबरदस्ती केली होती की मॅडम यावर्षी आणि ह्या ठिकाणी तर म्हणजे बघा आपले मनोगत ते आपलं व्यक्त करतायत. रहिवाशी या ठिकाणी येतात. आम्ही गेली 11 वर्ष मनसे कोकण महोत्सव या कामांमध्ये परत घेत आहोत. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टॉल्स आहेत त्यांना काही उपजीविकेसाठी तुम्हाला सर्वांना कार्यक्रम बघायचा आहे. तर पुढच्या वर्षी सुद्धा येणार, तर पुढच्या वर्षी सुद्धा असंच आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. तर आपण सध्या यावर्षी मजा करू. तर सगळ्या सदस्य मंडळी यानंतर मोरज करूया. तर म्हणजे बघा हे स्टॉल आहे तिकडे, आम्ही यांच्याकडून कोकम घेतोय. कसे आहेत काकी? 150ला पाव आहे, अर्धा किलो 250ला देणार. तर 150ला पाव किलो आहेत आणि अर्धा किलो 250ला. 100ला अर्धा आहे, 160ला लिटर आहे. आणि समोरच बघा आपला तर अजून आपल्याला पुढे पण कवर करायचं आहे, पण बघू आपण. तर म्हणजे रोज पैठणी जिंका आणि ते लकी सगळे स्टॉल फिरणार. सगळे ना, ते इथे सगळे खायचे स्टॉल आहेत. आणि तिथे ऑर्केस्ट्रा सुरू आहे. तर म्हणजे बघा आपण आलो ते म्हणजे बालनगरीत. तर असे सगळे गेमसुद्धा आहेत इकडे. जे कोकण महोत्सव म्हटलं सगळं असतंच. तर बघा प्राईज
पण ह्याच्यात कधी काय भेटतच नाही, पैसे बर्बाद आहेत. आणि ते हे रिंग टाकायची. आम्ही लहान होतो तेव्हा सगळ्यात जास्त या फुग्यावर जायचो. आता कोण घेणार पण नाही आम्हाला. तर आमचे साहेब जाऊन आलास ना बाबू तू मागाशी. तर बघा, आणि हे बॉल पाडायचं, तिथे सुद्धा गिफ्ट आहेत. आणि ते नेमबाजी, ते लहान होते तेव्हा हे खूप खेळलो आहे, आता कोण सोडणार पण नाही. आणि जम्पिंगचं आहे, सध्या ते आकाशपाळणा बंद झाला. सोबतच इकडे सगळे स्टॉलसुद्धा आहेत, तर ते सुद्धा आपण कवर करू हळूहळू. अर्धे कवर केलेत, पुढचे कवर करूच. तो गोळा पण घ्यायचा आहे आपल्याला. तर चला, सगळी अशी बालनगरी. आणि इकडे बघा, ते होल्डर आहेत ना, होल्डर आहेत. नाईट लॅम्प आहे, घरामध्ये 0 ब्लबचं काम करतो. प्लगला लावायचं, अच्छा, उजेड पण येणार आणि फोटो पण दिसणार. एक्स्ट्रा ब्लब लावायची गरज नाही घरामध्ये, फक्त प्लगिंग आहे. बघा दिसताना असं आहे. म्हणजे बघा टेक्नॉलॉजी बघा किती पुढे चालली आहे. आणि खूप छान दिसतं ते. हे कसं गरम होत नाही आहे, शॉक लागत नाही आहे ना, त्याचं इलेक्ट्रिसिटी ते काय नाही, फक्त प्लगिंग करा. आणि फोटो पण आपले ऑर्डर बुक प्रिंट आहे. अच्छा, नॉर्मली मूर्ती किंवा फ्रेम असतात, पण कस्टमाइज पण करून नाही भेटतात. कस्टमाइज नाही, पण ह्या रिलेटेड तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला भेटून जाऊ शकतात. ह्यातले कुणी गिफ्टसाठी देऊ शकता तुम्ही, असं. तिकडे आपल्या एकविराईची मूर्ती सुद्धा आहे बघा. आणि वर्षभर चांगलं चालणारं प्रोडक्ट आहे. तर चला, म्हणजे बघा आपण नुकताच गोळा सुद्धा घेतलाय. आणि सगळे असे स्टॉल आहेत, पण सगळे कॉमनच आहेत, सो आम्ही पूर्ण कवर नाही केलं आहे. असं सवाई मसाले फेमस स्टॉल असं सगळं आहे. चला, आणि इथे बघा पुन्हा सेलच्या वस्तू आहेत. 10 रुपये, हां 10 रुपयात काय पण स्टेशनरी आहे सगळी. मला नाही ते बघा असं सगळं आहे. आमचं झालं शिकून, आता बाबूच्या कामासाठी आहे सगळं. इथे खायचे स्टॉल आहेत सगळे. व्हेज मसाला मंचुरियन, व्हेज फ्राईड राईस बघा, असं सगळं आहे. हे बघा, जय महाराष्ट्र पापड भंडार. हे आपले सगळे पापड वगैरे सुद्धा विकायला आहेतच. तर कोकम घेतला आपण, हे तुम्ही बघितलंच असेल इकडून. हे सगळे खायचे स्टॉल आहे. तर इथे मुखवास पण आहेत. काकी कसं आहे मुखवास? 80 रुपये 100 ग्रॅम आहे. तर बघा 80 रुपये 100 ग्राम. 140 प्रकारचे मुखवास आहेत आपल्याकडे. अच्छा. मालवणी मसाल्यामध्ये आवळा आहे, पुणेरी आहे, मगई आहे, तलखम चालूच ठेवा. हे पान मसाले आहेत सर्व प्रकारचे आपल्याकडे. जांभूळ जिरा गोळे आहे, पानशॉट गोळे आहे, चेले कलिंगडाची स्पेशल, भरपूर प्रकारच्या बडीशोप आहे, पाचक गोळे आहेत, 7 सीड आहे, कोलेस्ट्रॉल डायबिटीजसाठी चांगलं आहे, अद्रक आहे सर्दी खोकल्यावरती, आणि स्पेशल मुखवास आहे, गुलाब रोस्टेड आहे, बोटलीचा मुखवास आहे, भरपूर प्रकारचे. आवळे 15 ते 20 प्रकारचे तुम्हाला मिळतील. तर बघा असं आहे. आणि त्यांचा नंबर बघा समोरच दिसतोय तुम्हाला. तर हवं असेल, का की हवं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो. तर 1000पर्यंत ऑर्डर असतील तर घरपोच मिळतील तुम्हाला. समोर बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तो बघा. तर पुढच्या स्टॉलमध्ये बघू आपण काय. तर इथे सगळं पूर्ण खायचे स्टॉल आहे, ताजं ताजं बनवून भेटणार बघा. सोबतच वेज वैभव लक्ष्मी महिला बचत गट, ते सुद्धा सगळं तेच आहे. असं सगळं आहे. आणि इथे जेवणाची सोय, कोकण मेजवानी, मालवणी जेवणाचे माहेर. बघा
मटन खिमा, वजरी मसाला सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. सिटिंग अरेंजमेंटसुद्धा चांगली आहे. समोर म्हणजे बघा इथे सुद्धा आहे हॉटेल सिंधुदुर्ग. असे सगळे डिशेस आहेत. ताजं बनवा, ताजं जेवा. इकडे सुद्धा जेवणाची सोय छान केली आहे. हे बघा इथे सुद्धा स्टॉल आहे. आपली सगळी खरेदी सुद्धा करून झाली आहे. सो आपण सुद्धा आता जाऊ. तर म्हणजे या आपल्या मनसेच्या महिला शाखाध्यक्ष आसावरी जाधव मॅडम. तर बघा आणि उपशाखाध्यक्ष आहेत आपल्या आणि या प्रभाग सचिव आहे. तर असं आणि ते सहकारी. तर आपण त्यांना त्यांचं मनोगत विचारू की एवढं सगळं कार्यक्रम आयोजन केलं आहे. सोबतच तुम्हाला कसं वाटतंय की तुमच्या एवढ्या कार्यक्रमाला सगळ्यांचा प्रतिसाद भेटतोय? आम्ही लगबगीने 6 वाजता इथे लगेच यायचो. पुन्हा परत सगळं देवाची पूजा झाली की नाही आणि इकडे तिकडे हार वगैरे गेले की नाही, दुकानं व्यवस्थित झालं की नाही, झाडू लटका झालं की नाही, आम्ही सगळं पाहायचो. तसेच आमच्या महिला भगिनी लगेच यायच्या आणि हे 10 दिवस आमचे कसे गेले ते आम्हाला समजलेच नाही. पण ही गजबजाट आम्ही खूप होती आणि खूप आम्हाला समाधानी वाटतं. तर आपला जो कार्यक्रम आता जवळजवळ 10-15 दिवस झालेच असतील. तर हे सगळे आपले जे मेंबर आहेत ते 6 वाजल्यापासून इथेच असाल ना तुम्ही सगळे? 6 ते 10 वाजल्यापर्यंत आम्ही इथे होती. आणि बघा आपण येतो जातो पण त्याच्या मागे जी मेहनत असते ते सगळे हे लोकच घेत असतात. आपण येतो स्टॉल वगैरे फिरतो मस्त मजा करतो आणि जातो, पण त्याच्या मागे जी काही मेहनत सगळी आहे की आयोजन कसं नीट होतं आहे का, सगळे सहकारी सगळे तिथे बसलेले आहे. सगळे आमच्या मागे होते म्हणून आम्ही इथपर्यंत. तर पुढच्या वर्षीसुद्धा आम्हाला अनुभवायला भेटेलच ना? हो, नक्की. तर चला पुढच्या वर्षीसुद्धा आपण येऊच. तर बघा असं सगळं आहे. तर आपण सुद्धा हे सगळं कवर करूच. तर कंटिन्यू राहा तुम्ही पण. तर थोड्या वेळात भेटू आपण आता. तर चला.